कारळ्याची चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेंगदाणे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये कारळं घालायचं आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला शेंगदाणे थोडे परतून घ्या. कारळं घालून थोडं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर असतील तर 2 सुक्या मिरच्या घाला. पुन्हा एकदा थोडं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं, त्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ आणि शेंगदाण्यामुळे ही चटणी थोडीशी तेलकट होईल किंवा मग शेंगदाण्याऐवजी खोबरं वापरलं तरी देखील चालेल. आजचा हा चटणीचा चौथा प्रकार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळं साहित्य मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चवीपुरतं लाल तिखट, त्यानंतर थोडंसं मीठ, हिंग घालायचं आहे. टोपण लावून मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित अशी ही चटणी बारीक करून घ्यायची आहे. तयार झाली कारळ्याची चटणी.